कोण जास्त बनवते ते बघणार आहे. मला प्रत्येकाला काय करणार आहे मी बरोबर एक 5 मिनिटं देणार आहे. 5 मिनिटांमध्ये घ्यायचं. चला घ्या आणि एकमेकांना आपण घ्यायचं बरं. प्रत्येकाला काय वेगवेगळे त्यांना घ्यायचं सगळं. फोटो कॅलेंडर खुर्ची असं सगळं आहे. नाही लिहिणार तू लिहिली पटपट. चुकीचं असू दे तुम्हाला कसं लिहायला येतं तसं लिहा. मला ओळखते बरोबर सगळं. ठीक आहे आता थांबवायचं सगळ्यांनी. चला थांबवायचं. आता कोणी लिहायचं नाही. आता 4 वस्तू कोणी लिहिलंय. 4 वस्तू लिहिले. 5 वस्तू कोणी लिहिलंय. 5 वस्तू 6 वस्तू लिहिल्या. 5 लिहिले उभा राहा. तू 4 लिहिलंस ना. आणखी 6 कोणी लिहिलंय. तू किती लिहिलंय. 6 उभा राहा. तू 5 लिहिलंय उभा राहा. तू किती लिहिलंय. 6. आता तुझ्या वस्तू सांग कुठल्या कुठल्या लिहिलाय. हा बोर्ड हा बेंच हा फोटो हा टेबल आणि काय पेन ठीक आहे. हा पेन लाईट बर तक्ता हा माईक बर आणि दरवाजा छान. फळा बर टेबल खुर्ची खिडकी वा छान. तुझं नाव काय. आलिया. तुझं हा खडू टेबल फटाके आणि काय दिले. पताका ओके. मला फटाका वाटलं. पताका काय बरं छान. तुझं फळा फोटो हा ताट हा पेन हा कॅलेंडर हा खिडकी हा फॅन हा भारताचे संविधान. अरे वा छान. कपाट. तुझं नाव काय. राजवी. साठी काय कपाट आणि भारताचे संविधान या सगळ्यांना त्याला दिसलं. कुठं आहे भारताचे संविधान. आणि कोणत्या आकारात आहे रे. चौकोन आकारात आहे. बरं त्याच्यासाठी काय बघा लिहून आणलेले आणि त्याचं तुम्ही निरीक्षण करायचं. हा ओके. वहिनी राजवी वहिनी
रुमाल. हा. होय. हा. हा. आईस्क्रीम. हा. नाही. हा. वही. हा. होय. हा. पुस्तक. हा. होय. हा. बेड. हा. होय. टेबल. टेबल. टीव्ही. हा. होय. हा बर छान. तुझं नाव काय? बर ठीक आहे. त्याचं काय वाजवा? आता होय वस्तू कोणत्या कोणत्या आहेत बघा. हा. रुमाल, वही, पुस्तक, ब्रेड, टीव्ही ह्या होय वस्तू आहेत. आणि नाही कोणत्या आहेत? पिझ्झा, आईस्क्रीम या नाही वस्तू आहेत. सांगा बरं आता नाही का म्हणलं असेल आणि ह्याला होय का म्हणलं असेल? पिझ्झा जंक फूड आहे. जंक फूड आहे. वा छान. बघा किती छान सांगितलं बघा त्यांना. आणखी आणि काय वाटते नाही का म्हणलं असेल आणि ह्याला होय का म्हणलं असेल? ते चांगलं नसतं. खायला चांगलं नसतं. हा ठीक आहे. आणखी काय वाटतंय? सगळं निरीक्षण करा की. बघा की रुमाल म्हणले, वही म्हणले, पुस्तक म्हणले, ब्रेड म्हणले, टीव्ही म्हणले. काय आहे प्रकार म्हटलं असेल सगळ्या लोकांनी? हा ते आपलं पुस्तक ते अभ्यासाचं आहे आणि ते सगळं खायचं. बर. ते सगळं अभ्यासाचं आहे असं म्हणते. बर. ठीक आहे. आणखी काय विचार करता येईल सांगा. आणि काय वाटतंय? आपण खंड कोणता बघतोय? भौमितिक आकृतींची ओळख. बरोबर आहे ना? कुठली आकृती येते त्याच्यातून? त्या सगळ्या वस्तूंमधून कोणती आकृती येते बघा? पिझ्झा गोल असतो. पिझ्झा गोल असते. मग त्याला काय म्हणले खरं? नाही म्हणले. बरोबर आहे. आता खाली बघा रुमाल चौकोन चौकोन असते. म्हणून त्याला काय म्हणले? हा म्हणले. होय म्हणले ना आपण? नाही कुठे म्हणले? होय म्हणले ना? आता खाली बघा आईस्क्रीम हा बरोबर आहे. काय असतोय? त्रिकोणाकृती असतोय म्हणून त्याला नाही म्हणले. खाली बघा वही चौकोन असते. मग त्याला काय म्हणले? होय. मग बाकीच्या वस्तू बघा बघू कसल्या हा पुस्तक आहे ते कोणतं? चौकोन असतोय. बर. आणि टीव्ही कसं असतोय? आयत असतोय. होय ठीक आहे. आयत असतोय. काही जण म्हणतात काय चौकोन असतोय. आपण येऊ काढूया सगळं. बरं हे सोडून आणि काय वाटते का? ह्या दोन वस्तूंना नाही म्हणले, ह्या दोन सगळ्या वस्तूंना होय म्हणले. हे सोडून आणि काय वाटते का? का बरं होय म्हणलं असेल? ठीक आहे. दुसरा तक्ता बघूया आपण. हा आता कोण येते वाचायला दुसरा तक्ता? नाही. ऐकलं? हा काय म्हटले? हा 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 मोठा टॉवेल. हा होय. बघा काय काय सांगितले बघा. हा चेसबोर्ड होय, पतंग होय, रुमाल होय, कॅरम बोर्ड होय. अशी 4 उदाहरणं आहेत.
आणि टीव्ही नाही, पेटी नाही, मोठा टॉवेल नाही, अशी 3 उदाहरणे. आता सांगा आपण विचार करा. सगळ्याला होय म्हणजे ते काय खरं समान आहे? चेसबोर्ड चौकोन असते. चेसबोर्ड चौकोन असते. बरं, ठीक आहे. आणखी चौकोन असते ते बरोबर आहे. उत्तर तुझं बरोबर. हा, परंतु माझ्या मनामध्ये जी संकल्पना आहे ती चौकोन नाही. चेसबोर्ड कसा असतो? त्रिकोण असतो. हा, काय? बरं, ही सगळ्या वस्तू कशा असतात? चेसबोर्ड, टीव्ही, पतंग, पेटी, रुमाल, टॉवेल, कॅरम बोर्ड कशा असतात? चौकोनात असतात. बरोबर आहे. मग त्यातल्या काही वस्तू बाजूला काढली आणि नाही म्हटले. ह्या सगळ्या वस्तू चौकोनी आकाराच्या आहेत, पण चौकोनाचे वेगळे प्रकार आहेत. बरोबर आहे. त्यातला तुम्ही एक सांगितलं आयोग. तशा ह्या बाकीच्या वस्तू होय आहेत ना, त्यामध्ये कुठला प्रकार येतोय? पतंग. कोणत्या आकाराचा? पतंग कोणत्या आकाराचा आहे? व्हेरी गुड. नाव काय तुझं? उभा राहा. काय नाव? मृण्मयी. भूमी. भूमीसाठी काय आला? इकडे बघा. चेसबोर्ड कसा असतो? चौरस. पतंग कसा असतो? चौरस. रुमाल कसा असतो? चौरस. कॅरम बोर्ड कसा असतो? चौरस. टीव्ही का नाही म्हणलेला आहे? टीव्ही कसा असतो? असा असतो ना टीव्ही? असा असतो ना टीव्ही? तो आयत्या कृती येते म्हणून त्याला नाही म्हणलेला आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आपण? पेटी. पेटी कशी असते? अशी असते ना? अशी असते ना पेटी? हा, मग पेटी पण आपण काय म्हणलेलं आहे? नाही म्हणलेलं आहे. त्यानंतर मोठा टॉवेल म्हणजे आंघोळीचा टॉवेल. तो कसा असतो बघा? असं लांबडा असतो ना, तो आयताकृती असतो म्हणून त्याला आपण काय केलेलं आहे? नाही म्हणलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही माझ्या मनामध्ये जी संकल्पना होती ती समजलेली आहे. ती कोणती आहे? चौरस. बरोबर आहे. आता पुढचं बघा. तिसरा तक्ता बघायचा. आता मग अशी काय काय सांगितलेलं तुम्ही त्यामध्ये बघा. काय सांगितलेलं? जंक फूड आहे म्हणून आपण काय म्हटलं? नाही म्हटलं. मग आपण जंक फूडचा अभ्यास करतोय आहोत का? हे खायचं आहे, ते खायचं नाही असा अभ्यास करतोय? नाही. म्हणजे ती तुम्ही जे सांगितलेलं नाही ते चूक आहे. पुढे बघा. खाणे चांगले नाही, जंक फूडचा विचार करत नाही. म्हणजे आपण खाण्याचा पण विचार करत नाही. म्हणजे हे प्रकार आहे अभ्यासाचे साहित्य. बरं, आता मग अशी तुम्ही पहिला जो तक्ता आपण काढला ना, त्यात तुम्ही काय सांगितलं? हे होय उदाहरण आहेत ना, ती सगळी कशाची आहेत? अभ्यासाच्या साहित्याची. ग्रेड सुद्धा अभ्यासाचं साहित्य आहे? नाही ना. म्हणजे तुमची तिसरी संकल्पना आहे की नाही, ती काय होती? चूक होती. बघा, आपण अभ्यासाच्या साहित्याचा विचार करत नाहीये. हे सांगितलं की चौकोन. कोणतं? चौकोन. आपण चौकोन सगळे बघितलं ना, चौकोनी वस्तू. त्यामुळे ही संकल्पना काय आहे? बरोबर आहे. मग त्यामध्ये आपण आयत अभ्यासला का? आयत पाहिला का? नाही. आपण कशाचा अभ्यास करावे? कशाचा अभ्यास करावा? ओके, चौरसाचा अभ्यास करावा.
ती छान मध्ये काढून घ्या. फळ्यावरती दिसते ना सगळ्यांना? आकृती काढा. पेन्सिलने काढा. तुमच्याकडे पेन्सिल नाही तरी पेनाने काढा. हा बस की बात खाली. बस झालंय. झालं सर्वांचं काढून? झालं काढून? त्याला चौरस असे म्हणतात. त्याला त्याच्यामध्ये अक्षर मोठे मोठे काढायचं. छोटे छोटे का काढताय? छान. कोटकोण असते? कोटकोण लिहिले. काटकोण लिहिले. एक मात्रा आहे की नाही तो जास्त झाला. काट कोण नाही. हा इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला सगळ्यांना कळालं का? चारी बाजू काय असणार आहे? समान. आणि चारी कोण कशी असणार आहे? काटकोन म्हणजे 90 अंशाची कोण असणार आहे. त्या आकृतीला आपण काय म्हणतो? चौरस असे म्हणतो. ठीक आहे. आता काय करायचं आहे? वहीमध्ये चौरस आकृती कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्यांची यादी करायची. चला लवकर. चला कोण जास्त करते बघूया. चौरस आकृती वस्तू असतात ना त्यांची यादी करायची. मग अशाची यादी केली ना की चौरस आकृती पाहिजे. चारी बाजू फक्त चौरस आकृती पाहिजे वस्तू. विचार करा काय काय दिसतंय हॉलमध्ये. काय दिसतंय का बघा. हा चौरस आकार आहे की नाही. आता उदाहरणार्थ रुमाल होते की नाही. चारी बाजू काय असतात? समान. तसल्या वस्तूंची नाव लिहायची. विचार करा. मग आठवून दिल्या तरी चालतं. मग कुठल्या वस्तू दिलेल्या आपण त्यातल्या दिल्या तरी चालतं.
खाजा म्हणजे आता बघा खाजा कसा असतो. असा असते ना खाजा. मग कसा आहे वेगळा खाजा असते. कसला खायला तुमच्या घरी कसा बनवतो तुला खाजा बनवतात ना घरी आमचा सस्ता आकार करतो काढता येते का तुला? आता गोल आकार असतो काय चौकोनी असायला केला तर आता घरी गेला तुम्ही शोधा ज्यांनी ज्यांनी बघायला ना ठीक आहे त्याला पुढं कदाचित ती शंकरपाळी म्हणते. शंकरपाळी तर चौकोन्याकडे असते ती त्याला खाजा म्हणणार. पुढं आणखी हा तू सांग पलीकडा काय लिहिलं. बस पलीकडा नाही त्याच्या पाठीमागं काय नाही लिहिलं तो लिहिले एक वस्तू चुकली पण फोटो. बरं ठीक आहे आता हे आयता कृती आहेत पण चौकोनी आकाराचे पण फोटो असतात. हा आपण फोटो लिहू. हा पुढं पलीकडं हा मतदान पत्र हा कोण सांगते रुमाल. हा मिठाईचा बॉक्स. छान. आणि काय सांगितलं. ब्रेड हा रुमाल कोणतं सांगते. हा बर्फी वा छान. मला पण बर्फी आवडतो. टेबल कसलं टेबल पाहिजे. चौकोनी आकाराचं पाहिजे कसं म्हणाले तू. चारी बाजू समान असणार. कुठं बघायला भेटते असलं टेबल सामान. आमच्या शाळेत. ठीक आहे आणखी एक ठिकाणी असते बाबा. तुमच्या शाळेत सगळं आहे. आणखी एका ठिकाणी असते. आता कुठला सण होऊन गेला. देव पप्पा तुम्हाला गणपतीसाठी आपण वेगवेगळे टेबल एक चौकोनी आकाराचं ठेवतो ना. कसला कसं असते बघा. त्याला काय म्हणतात चौरंग. ते कुठल्या आकाराचं असतं चौरंग. मग आपण टेबल ऐवजी काय लिहिल्या चौरंग. ठीक आहे आता ह्या वस्तू लिहा वहीमध्ये घेऊन काढा सगळं. मोठा टाकायचा मग छोटा कशाला आपला. बस पाठीमागच्याला दिसेल. बर्फी आणि आठवा आहे चौरंग. लिहिलं सर्वांनी. आणि होय होय मध्ये लिहिलं.
मग हे कानामध्ये. इकडे लक्ष द्या आता सगळ्यांनी. सगळ्या मुलांनी इकडे लक्ष द्या. झालं का नाही लिहून अजून? ज्यांचं राहिलंय त्यांनी नंतर लिहू म्हणा. इकडे लक्ष द्या आता माझ्याकडं. आज आपण काय शिकलो? कोण सांगते काय शिकलो आपण? हा, आकार, भूमिती आकार. त्यातला कुठला आकार शिकलो आपण? चौरस. मधला कुठला प्रकार शिकलो? चौरस शिकलो. आता चौरसाचे गुणधर्म कोणते कोणते आहेत? चौरसाचे 4 बाजू काय असतात? समान असतात. आणि चौरसाचे 4 कोण कसे असतात? समान काटकोन असतात. पुन्हा एकदा सांगायचं, चौरस म्हणजे काय? चारी बाजू समान आणि चारी कोण काटकोन. आणि एकदा सांगायचं, चौरसाचे 4 बाजू समान आणि 4 कोण काटकोन. मग आयताचं काय असतं? आयताच्या समोरासमोरील बाजू समान आणि 4 कोण काय असतात? काटकोन असतात. हा फरक आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आज आपण कुठलं शिकलेलं आहे? चौरस. त्याचे चारी बाजू काय असतात? समान आणि चारी कोण काटकोन. बरोबर आहे. आता काय करायचं? स्वाध्याय लिहून द्या. घरी गेला काय करायचं आहे? लिहून घ्या. काय करायचं बघा? घरी गेल्यानंतर परत यायचं. खिडकी बघायची जाऊन तपासायची. हा, तो दरवाजा जाऊन तपासायचा. रुमाल घेणार. बर. बर्फी घेणार. बर. तू कोणती वस्तू घेणार? प्रत्येकाने आठवा. कुठली वस्तू घेणार? बघणार, तपासणार. हा, काय आवडतं तुला खायला? बिस्किट, पार्लेजी. हा, पार्लेजी बघायचं. चारी बाजू समान आहेत का बघायचं. खाऊन बघायचं नाही, कापून बघायचं. काय बघणार? वही बघ. वही. पाटी. वा वा, छान छान. तो काय बघणार? मापून. पतंग बघणार. बर. तो वही. तो रुमाल. बर. तो वही. तो पेपर बघणार. कुठला पेपर? वर्तमानपत्र. हा, ठीक आहे. हा स्वाध्याय आहे. आणि आम्ही 29, 30, 1 आणि 2 तारखेला शाळेत येणार आहे. तर आम्ही सगळ्यांचं बघणार आहे. आणि तर मला म्हणायचं नाही, मी बिस्किट तपासणार आहे. फोटो काढायचे त्या बिस्किटाबरोबर. हा, आणि तुमच्या टीचरांना पाठवायचा. मग त्या मला दाखवतात सगळ्यांचे फोटो. म्हणजे मला कळणार ते खरोखर तुम्ही मापले का नाही. ते खायचं नाहीये, ते तपासायच्या आधी चारी बाजू समान आहेत की नाही ते खाऊन टाकायचं. हा, पहिला तपासायचं आणि घ्यायचं. चकली कशी होती, बिस्किट कसं होतं, कशी होती ते घ्यायचं. हा, ठीक आहे. हा, चला आता जावा तुम्ही.